खूप पाऊस येत होता आणि मला माझ्या मुलीला सोडायला स्कूलला जायचं होतं. पण एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. माझ्यासोबत छोटा 2 वर्षाचा मुलगाही होता. आम्ही जवळपास भिजायला लागलो होतो, जरी आमच्याकडे छत्री होती तरीही. तेवढ्यात एक 10-15 मिनिटानंतर एक रिक्षा थांबली. त्या रिक्षामध्ये आम्ही पटकन चढलो आणि आता मला त्यांना विचारायचं होतं की तुम्ही मला रिटर्न सोडायला याल का इकडे म्हणून. पण विचारणार कसं, कारण बरेच रिक्षावाले म्हणतात की तुम्ही बसायच्या अगोदरच मला विचारायला पाहिजे होतं, आम्ही नाही परत तिकडे जाणार म्हणून. मग आता विचारायचं कसं, हाच विचार करत मी तिच्या स्कूलपर्यंत पोहोचले आणि मी तिला सोडण्यासाठी खाली उतरले. तोपर्यंत रिक्षावाला म्हटला की आपको रिटर्न जाना है? तर मी बोलले हाँ हाँ मुझे रिटर्न जाना है. तर मग मी तिला स्कूलला सोडलं आणि तो बोलला की हाँ रिटर्न चलेंगे लेकिन इतना इतना रुपए होगा. तो मैं बोला ठीक है, उतना ही होता है जनरली, 2-4 रुपए कम ज्यादा. तो ठीक है मैंने बोला और मैं रिक्शा में बैठ के वापस आ गई. आणि जेव्हा मी इथे खाली उतरली तोपर्यंत माझा मुलगाही खाली उतरला आणि तो म्हणला अंकल थँक्यू. ही सवय लागली होती त्याला माझ्याकडे बघून, कारण मी ही प्रत्येक गोष्टीचे ग्रॅटिट्यूड मानायला शिकली आहे. पण मी कुणाकडून शिकली आहे, तर हॅबुलच्या सौरभ सरांकडून मी शिकली आहे. प्रत्येक गोष्टीची छोट्या छोट्या गोष्टीला थँक्यू म्हणायला आणि त्याचं ग्रॅटिट्यूड मानायला.